नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत करतो। बघा, आज काय करूयात आपण चालू घडामोडीचा जो विषय आहे ना त्यातील अहवाल आणि निर्देशांक या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत आणि थ्रू आउट द लेक्चर कट टू कट जे तुम्हाला परीक्षेला महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला वर्कशीट पण प्रोव्हाइड करतो, मी तुम्हाला दाखवतो ते पीडीएफ काय करा, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ सुरुवात करा। बघा, जवळपास आपण 50+ निर्देशांक आणलेले आहेत, सगळेच्या सगळे निर्देशांक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्या लेक्चरच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही लेक्चर किंवा डेटा बघण्याची गरज नाही। हे 6 पेजची जी पीडीएफ आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यात मी जे सांगतोय बघा, हे वर्कशीट आहे समोर दाखवतोच तुम्हाला, ह्या वर्कशीटची तुम्ही झेरॉक्स काढा। ठीक आहे, त्या अगोदर काय करूयात, आता जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांचा कधीच अहवाल निर्देशांकावर कधी लक्ष पण गेलं नसेल किंवा ज्यांनी अगोदर वाचले पण असेल, त्या दोघांनाही चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे, बरोबर। आता सुरुवातीला आपण काय करूयात की पीवायक्यू जे आहे, आपल्याला पीवायक्यूचे उत्तर वगैरे बघायचे नाही, परंतु तुम्हाला पीवायक्यू दाखवून तुम्हाला एक गोष्ट म्हणजे डिक्टेट करायची आहे की बघा, पीवायक्यू आपल्याला जे अहवाल निर्देशांकावर आहे की कशा पद्धतीने विचारले जातात। बघा, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे, म्हणजे आणि हा प्रश्न कधीचा माहिती आहे का, राज्यसेवा मुख्य पूर्व परीक्षेचा जो आता 2025चा पेपर झाला त्याच्यातले हे 2 प्रश्न आहे, भारताचे स्थान विचारलेलं आहे। त्याच्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक, त्याच्यामध्ये राष्ट्रांची रँकिंग विचारली आहे चढत्या क्रमाने, म्हणजे 1, 2, 3 या क्रमाने याचं उत्तर विचारलेलं आहे तुम्हाला। तर असे जे डेटा आहे ना, बघा 2 नंबरचं अजून बघू शकता, दुःखी देश कोणता आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला शेवटचा जो देश आहे त्या हॅपीनेस इंडेक्स मधला त्याच्याविषयी विचारलेला आहे। यामध्ये अजून बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावर विचारलेला आहे, अन्न कचरा निर्देशांक हा थोडासा युनिक आहे। मग असे जे युनिक वाले जे निर्देशांक आहे ते पण आपण 1 लाइनर मध्ये कव्हर करून घेऊयात, कोणी प्रस्तुत केला। म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय आहे की तुम्हाला मोस्ट ऑफ द मोस्ट क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाणार माहिती आहे का, एक तर तुम्हाला निर्देशांकाची नाव तर तिथंच राहणार आहे, सुरुवात कधी झालेली आहे, पहिले 3 देश कोणते आहे, शेवटचे 3 देश कोणते आहे, भारताचे जे स्थान आहे त्या अहवालामध्ये किती आहे आणि जाहीर करणारी संस्था किती आहे, आणि फार तर फार अजून डीप मध्ये जर जायचं ठरवलं त्याच्यामध्ये मग तुम्हाला अहवालाचे शीर्षक वगैरे किंवा त्याच्यामधला जो डेटा आहे तो पण। तर आपण काय केलं, जे महत्त्वाचे निर्देशांक आहे त्याचे सगळे अशा पद्धतीने बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर काय करूयात की शॉर्ट मध्ये पण ज्या निर्देशांकावर गरज आहे ते पहिला देश, जाहीर करणारी संस्था, भारताचे स्थान वगैरे बघूयात आणि त्याच्यानंतर जे डिस्क्रिप्टिव्हली बघण्याची गरज आहे ते पण तुम्हाला एकदम डिस्कस करून घेऊयात। 1 लाइनर स्वरूपात पण तुम्हाला सगळा डेटा दिलेला आहे। मग आता तुम्ही काय करा, हा डेटा बघण्यासाठी तुम्ही हे वर्कशीट जे आहे ना हे डाउनलोड करून घ्या आणि आपण ह्या वर्कशीटवर जे जे मी डिक्टेट करतो ते महत्त्वाचं तुम्ही तिथे नोट डाऊन करा, बरोबर। आता लेक्चर सुरू करण्याअगोदर एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन देतो की आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीची ग्रीन बुक दर महिन्याला येत असते, जे चालू घडामोडीची असते, द्विमासिक असते। तर तुम्हाला ही द्विमासिक हवी असेल तर हा एक कॉम्बो कोर्स आहे, तो जानेवारी फेब्रुवारी सगळे म्हणजे तुम्हाला डिसेंबरपर्यंतच्या द्विमासिक तिथे मिळून जाईल। आता फक्त डिसेंबरचेच राहिलेलं आहे, 31 डिसेंबरला ते अवेलेबल होऊन जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, आता आपण काय करूयात, जो डेटा आपला आहे महत्त्वाचा त्याला सुरुवात करूयात। फक्त एक लक्ष द्या, तुमच्याकडून मला एकच अपेक्षित आहे, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसनं तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि वर्कशीट डाउनलोड करून तिथं नोट डाऊन करा। बघा, अहवालावर जर प्रश्न पडला ना तुमचा चुकणार नाही, एवढी गॅरंटी मी घेतो। फक्त तुमचं एकच काम आहे, वर्कशीटची झेरॉक्स काढा आणि त्याच्यात मी जे डिक्टेट करतोय त्या गोष्टी लिहून ठेवा। बघा, अहवाल आणि निर्देशांकाचा आपला पार्ट खतम होऊन जाणार ह्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, बघा, सगळ्यात महत्त्वाचा अहवाल कोणत्याही म्हणजे पुस्तकामध्ये जर तुम्ही बघा इयरबुक, मॅगझिन, तर पहिला तुम्हाला मानव विकास निर्देशांक दिसते। मग त्याचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सगळे डिस्कस करून घ्या। या अहवालाची सुरुवात कधी झाली, 1990 मध्ये झाली, नोट डाऊन करा बरं का त्या वर्कशीटमध्ये। त्याच्यानंतर जाहीर करणारी संस्था कोण आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP द्वारे हा जो अहवाल आहे दरवर्षी म्हणजे प्रकाशित केला जातो। ठीक आहे, आता बघा, मी एक तुम्हाला 2 विद्यार्थी आहे आपल्यामध्ये, एक शार्प आहे, ज्यांना सगळंच पाठांतर करायचं आहे, सर मला काहीच सोडायचं नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय की हे 3 देश 5 देश पाठ नका करू, आपल्याला 5 आणि 6 देश पाठ करण्याची गरज नाही। तुम्ही एवढा मोठा जीएसचा डेटा करून एवढे देश आणि हे सगळे पाठ करणार आहे का, फक्त 3 देश पाठ करा। कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणतो, ज्यांना कोणताच डेटा सोडायचा नाही आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड हे पहिले 3 देश पाठ करणे आवश्यक आहे, त्यांची इच्छा असेल तर। परंतु जे स्मार्ट स्टडी करतायत, ज्यांना नाही सर मला जास्त नाही वाचायचं, मला कमी वाचून जास्त मार्क मिळवायचे, त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, पहिला देश कोणता, आइसलँड।
बरोबर, हे 2 देश स्किप जरी केले तरी चालतात, कारण की मोस्ट टाइम आयोग तुम्हाला भारताच्या स्थानावरच प्रश्न विचारतो किंवा फार तर फार मग तुम्हाला पहिला देश विचारतो. आणि झालं तर तुम्हाला मग ह्या गोष्टी तिथं तुम्ही टिक मार्क करू शकता. एकदा तुमच्या ह्या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही जर बघणारच आहात त्या गोष्टी, तर तुम्हाला आठवूनच जातात आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे पहिले मानव विकास निर्देशकामध्ये देश होते. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्हाला एक देश पाठ करायचा, एक करा पहिला देश, किंवा तुम्ही तिन्ही देश पाठ करू शकता. आता बघा, या निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता आहे? पहिल्या क्रमांकावर आईसलँड, त्यानंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. त्यानंतर शेवटचे 3 देश कोणते आहेत? दक्षिण सुदान. म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये सर्वात शेवटचं जे स्थान आहे, म्हणजे त्यांची जे विकास निर्देशांकाची पातळी सर्वोच्च निम्न आहे, तो कोणता देश आहे? दक्षिण सुदान. त्यानंतर सोमालिया आणि हे काय आहे? मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक नावाचा देश आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं भारताचं यामध्ये स्थान कितवं आहे, याचा भारताचा क्रमवारी कितवा आहे? तर भारताची क्रमवारी 2025च्या निर्देशांकामध्ये 130 क्रमांकावर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता मुलांना प्रश्न पडतो, सर 2025चं तर वाचलं, आता 130 लक्षात राहिलं, मानव विकास निर्देशकामध्ये भारताचा क्रमांक 130वा आहे, पण 2024चा डेटा आला तर काय करू? ते पण सांगतो. यावर्षी 130 आहे, कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या कंसामध्ये तिथंच लिहून ठेवा. 2024 हे 134व्या क्रमांकावर होता, 2025 30व्या क्रमांकावर, आणि 2024 मानव निर्देशांक जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक हा 134वा होता. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्ष ठेवू शकता. मुलांना हाही कन्फ्युजन असेल, सर 2023 नाही, आपल्याला 24-25चा डेटा करायचा आहे, त्यावर प्रश्न आला तर आपण सॉल्व्ह करणार आहोत. नाही आला तर लास्टमध्ये किंवा मध्यात मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगतो की 2020चा जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुमचा सॉल्व्ह होणार, फक्त लक्ष द्या. बघा, मानव विकास निर्देशांक याच्याबद्दल न्यूजमध्ये जे महत्त्वाचे जे 3-4 स्टेटमेंट होते ते तुम्हाला सांगून देतो. ते तुम्ही जे रिकामी जागा असेल तिथे नोट डाऊन करा. या अहवालाचं जर शीर्षक तुम्हाला विचारलं तर काय म्हणाल तुम्ही? अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. बरोबर, मग सर हे सगळं पाठ करू का? नाही, फक्त तुम्हाला कीवर्ड लक्षात ठेवण्याची गरज आहे. काय लक्षात ठेवण्याची गरज आहे? AI. मग तुम्ही असं लक्षात ठेवा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानव विकास निर्देशांकाचं जर शीर्षक विचारलं तर तुम्हाला AI संबंधी काहीतरी त्या स्टेटमेंटमध्ये किंवा अहवालाच्या शीर्षकामध्ये असलं पाहिजे. बरोबर, पीपल असलं पाहिजे, असे कीवर्ड्स लक्षात ठेवा, बाकी तुमच्या ते येऊन जाणार. बरोबर, भारताचे HDI मूल्य किती आहे? सर्वात महत्त्वाचा आकडा हा 0.865. 0.865 हे भारताचा HDI मूल्य आहे. आता हे काय असते तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये तुम्ही शिकले असणार, आणि एवढं डीपमध्ये आता आपल्याला जर जातो म्हटलं तर हाच निर्देशांक आपल्याला 20-25 मिनिटं चालत, तर आपण काय करूया, तो पार्ट स्किप करूया. तुम्ही तो इकॉनॉमिक्सला लिंक करू, तो डेटा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, बघा, आणि मध्यम मानव विकास या श्रेणीमध्ये येतो. भारताचे आयुर्मान 1990 58.6 वर्षावरून 2023, आणि हो, एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली, हा जरी निर्देशांक 2025चा असला तरी जो हा डेटा वापरण्यात आलेला आहे ना, तो डेटा हा 2023चा वापरण्यात आलेला आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला निर्देशांक अहवाल हा 2025चाच आहे, आत्ताच प्रकाशित झालेला आहे फेब्रुवारी-मार्चमध्ये, परंतु हा जो डेटा वापरलेला आहे ना तो 2023चा, एवढं लक्षात ठेवा. आणि जो 134वा क्रमांक जो म्हटला मागच्या वर्षी, तो 2022च्या डेटानुसार होता. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. 58 वर्षावरून 72 वर्ष झालेलं आहे, आकडा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, भारताचे आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे 12.95 वर्ष झालेलं आहे. भारताचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती झालं आहे? $9,046. ठीक आहे, इनफ आहे एवढा डेटा तुमच्या परीक्षेसाठी. एवढ्या गोष्टी लिहून ठेवा तुम्ही आणि नोट डाऊन करून ठेवा. बघा, त्याच्यानंतर हा निर्देशांक पुढील 3 आयाम आणि 4 निर्देशांकाच्या इंडेक्सच्या आधारावर काढला जातो. मग ते 3 आयाम कोणते आहे? दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले जीवनमान. आणि याचे जे निर्देशक कोणते आहे? जन्माच्या वेळेचे आयुर्मान काढायचे, मी तुम्हाला सांगितलं 72 वर्ष झालेलं आहे 2023च्या आकडेवारीनुसार. सरासरी शालेय वर्ष काढायचं आहे, अपेक्षित शालेय वर्ष काढायचं आहे, आणि दरडोई GNI काढायचं आहे. बस झालं, हा झाला तुमचा इकॉनॉमिक्सचा पार्ट. अशा पद्धतीने लिंक करा. मी तुम्हाला एखाद्या निर्देशांकामध्ये सांगतोय, पण तुम्ही, मला अपेक्षित असं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असेल आणि तुम्ही नोट डाऊन करत असणार तुमच्या. आणि बघा, ज्यांना हा अपडेट करून घ्यायचं असेल, ह्या वर्कशीटच्या लास्टमध्ये क्लास नोट्स म्हणून एक बॉक्स आहे, तिथे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, म्हणजे वारंवार तुम्हाला तिकडं जाण्याची गरज पडणार नाही आपल्या टॉपिकवर.
ठीक आहे, बघा दुसरा निर्देशांक काय म्हणते, जागतिक आनंदी अहवाल 2025. सर यावर तर आताच जस्ट प्रश्न आलेला. हो, यावर आताच आलेला. मग पुन्हा येऊ शकते का? हो, पुन्हा येऊ शकते. बघा मग आपण काय करूया, 2025चा, आणि हा लेटेस्ट डेटा आहे बरोबर, जुना डेटा नाही आहे. मग 2025चा हॅपीनेस इंडेक्स, याच्याद्वारे काय मोजल्या जाणार आहे, कोणता देश आनंदी आहे, कोणता देश दुःखी आहे, ह्या गोष्टी कळणार आहे बरोबर. मग ह्या अहवालाची सुरुवात 2012 मध्ये झाली. त्यानंतर जाहीर करणारी संस्था कोणती आहे, वेल बिईंग रिसर्च सेंटर बरोबर. युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड, जे अमेरिकेची युनिव्हर्सिटी आहे ऑक्सफर्ड नावाची, त्याच्यामधलं एक इन्स्टिट्यूट आहे वेलबिंग रिसर्च सेंटर म्हणून. ते काय करते की डेटा कलेक्ट करते आणि UNSSDN नावाची एक संस्था आहे, याच्या सहयोगाने हा अहवाल प्रकाशित केला जातो. कोणता, हॅपीनेस इंडेक्स, आनंदी अहवाल. याच्यामध्ये पहिले 3 देश कोणते आहे, फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड. ओके. आणि शेवटचे देश कोणते आहे, अफगाणिस्तान, सिएरा लिओन आणि लेबनॉन. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बघा आता इथं पोरांचा एक कन्फ्युजन अजून दूर करतो, म्हणजे तुम्हाला एक ट्रिक समजा किंवा लॉजिक समजा, काही समजा. हा जो फिनलँड नावाचा देश आहे ना, हा फिनलँड नावाचा देश या अहवालामध्ये पहिल्या क्रमांकावर किती वर्षापासून आहे माहित आहे का, जवळजवळ 8 वर्षापासून सलग पहिल्या क्रमांकावर आहे बरोबर. म्हणजे तुम्ही 8 वर्ष मागाचा, जवळपास 2018 पासून ह्या अहवालात तो हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिल्या नंबरवर आहे. का आहे का नाही, त्याचे कारण तुम्ही लॉजिकली सांगू शकता. येत नाही तुम्हाला, पण लॉजिकली सांगू शकता की तिथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तिथं चोरी होत नसणार, तिथं नोकरी पाणी लवकर मिळत असेल, बाकीच्या सुखसुविधा चांगल्या असणार त्यांना, म्हणजे त्यांना हॅपी राहण्यासाठी सगळं ॲटमॉस्फिअर असणार. मग ह्या देश ऑब्विसली मग पहिल्याच नंबरवर राहणार आहे. मग मला इथून तुम्हाला हे सूचित करायचं आहे की तुम्हाला 2020चं जरी विचारला की 2020 मध्ये जागतिक आनंदी अहवालामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता होता, मग तुम्हाला आरामात हे उत्तर मारता येईल, फिनलँड. काहीच हरकत नाही. सर 2020चा विचारा, 18चा विचार की 22चा विचारा, पहिला देश फिनलँड होता. मी तुम्हाला सांगितलं किती वर्षापासून, 8 वर्षापासून. या वर्षी 8व्यांदा तो पहिल्या क्रमांकावर देश राहिलेला आहे. मग हा डेटा तुम्हाला जर अशा पद्धतीने पाठ केला तर कशाला तुम्हाला 2020च्या ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, पण झालं. आणि तुम्हाला आत्ताच प्रश्न येऊन गेला, ह्या 2025ची गोष्ट करतो, राज्यसेवेच्या परीक्षेला. आपण तर संयुक्त गट ब गटकच्या हिशोबाने घेतोय, पण तो राज्यसेवेला पण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले आहे पूर्व परीक्षेला. सर्वात दुःखी देश कोणता आहे, मग आता आनंदीमध्ये पहिला देश फिनलँड असेल तर दुःखी म्हणजे काय असणार, शेवटचा देश असणार आहे, शेवटचे 3 देश. आता बघा अजून एक गोष्ट सांगतो मी, इथे काही अशा पद्धतीने तुम्हाला सांगत नाही की 147 देशापैकी 147 क्रमांकावर अफगाणिस्तान नावाचा देश आहे. ते काही घेणं देणं नाही आपल्याला, कारण की आयोग विचारत असते किती देशापैकी कितवा क्रमांक आहे म्हणून. आपल्याला हेच माहीत पाहिजे की शेवटचा देश कोणता आहे आनंदी अहवालामध्ये. मला एवढं माहित आहे की अफगाणिस्तान नावाचा देश आहे, बस, दॅट्स इट. त्यानंतर सिएरा लिओन, लेबनॉन, मलावी वगैरे असे देश आहे नंतर. तुम्ही एकच लक्षात ठेवा, अफगाणिस्तान, लिओन आणि लेबनॉन. ठीक आहे, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल मी जो पार्ट सांगतोय. भारताचे स्थान कितवे आहे ह्या जागतिक आनंदी अहवालामध्ये 147 देशापैकी, मी सांगतोय पण लक्षात ठेवू नका 147, फक्त एवढं लक्षात ठेवा की 118व्या क्रमांकावर आहे. किती देशापैकी आहे ते काहीच महत्व करत नाही, कारण की आयोग विचारत नाही. कुठं मग कन्फ्युजन होते, 147वा क्रमांक होता की 118वा क्रमांक होता, असं नाही करायचं. मानवी विकास निर्देशकामध्ये 193 देशापैकी 130व्या क्रमांकावर होते. मग मी तुम्हाला 193 सांगितलं याच्यासाठी नाही की कधी कधी कन्फ्युज होते तो मग आकडा. मग माझं एवढंच काम आहे, मानवी विकास निर्देशांक भारताचं स्थान 130व्या क्रमांकावर आहे आणि 2024चं विचारलं तर 134व्या क्रमांकावर आहे. सर जागतिक आनंदी अहवालामध्ये 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 118वा आहे. आणि 2024चा डेटा विचारला तुम्हाला, जर इथं 2024चा विचारला की भारताचे स्थान किती आहे, हे झालं 2025चं. आणि 24चा जर तुम्हाला इथे विचारलं तर तो येणार 126व्या क्रमांकावर. ठीक आहे, बस, बाकी काहीच बघण्याची गरज नाही आपल्याला. ओके, याच्या संबंधी काही जर आता जागतिक आनंदी अहवाल म्हटला ना, याच्या शेजारच्या देशाबद्दल पण तुम्हाला कधी कधी विचारण्यात येऊ शकते. मग ते आपण इथं बघून घेऊया. चीनचा कितवा क्रमांक होता, 68वा. नेपाळचा 92वा. पाकिस्तान 109. श्रीलंका 133. 134. बांगलादेश आणि अफगाणिस्तान 147. तुम्हाला सांगितलं शेवटच्या क्रमांकावर म्हणजे सगळ्यात दुःखी देश हा अफगाणिस्तान होता. का बरं, कारण काय असं तिथं, कारण की तालिबानचं सरकार आलेलं आहे, सगळं तिथं महिलांना चांगल्या प्रकारे म्हणजे स्वातंत्र्य नाही आहे बाहेर जाण्याचं वगैरे, सगळे लोक तिथं दुःखी आहेत तिच्या शासनापासून, म्हणून तो क्रमांक सगळ्या शेवटच्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, बघा जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2024.
24 का बरं? कारण की 25चा डेटा आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आतापर्यंत. मग आपण बघूयात सुरुवात कधी झाली. 1995ला सुरुवात झाली. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. लक्षात ठेवायची गरज आहे का? भ्रष्टाचार आणि ट्रान्सपरन्सी ह्या गोष्टी एकामेकाशी लिंक आहे. जिथं ट्रान्सपरन्सी नसेल तिथं भ्रष्टाचार होणार आहे. ओके, म्हणून ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. तीही काय करते? 1995 पासून अशा प्रकारचा अहवाल जाहीर करते. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे, कमी आहे, त्या गोष्टी मोजल्या जातात. बरोबर. पहिले 3 देश कोणते आहे? डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. पहिला देश कोणता आहे भ्रष्टाचारमध्ये? डेन्मार्क. ठीक आहे. फिनलँड, सिंगापूर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर. शेवटचा देश कोणता आहे, म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्ट देश कोणता आहे असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे सगळ्यात जास्त ट्रान्सपरन्सी कोणत्या देशामध्ये आहे? तर डेन्मार्कमध्ये आहे. आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी देश कोणता आहे? तर दक्षिण सुदान नावाचा देश आहे. ठीक आहे. आणि या अहवालामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? भारताचे स्थान हे 96व्या क्रमांकाचे आहे. बरोबर. जर तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं की 2024 मध्ये याचा क्रमांक किती होता भारताचा, तर तो होता 93 क्रमांकावर भारत होता. ओके, 2-3 गोष्टी त्याच्याबद्दल बघून घ्या. भारताचा क्रमांक 96 जरी असला त्यामध्ये 38 गुण प्राप्त झालेले आहेत. स्कोर 0 ते 11 दरम्यान दिला जातो. काही महत्वाचं नाही आहे. 0 म्हणजे काय असणार आहे? सगळ्यात भ्रष्ट देश असणार आहे. तो कोणता देश असते? कोणता देश आहे? आपल्या अहवालानुसार दक्षिण सुदान नावाचा देश आहे. ठीक आहे. आपल्याला 38 गुण प्राप्त झाले, एवढं लक्षात ठेवा. याच्यात म्हटलं आहे बघा, 0 म्हणजे अतिशय भ्रष्ट व 100 म्हणजे अतिशय स्वच्छ व पारदर्शक देश. ठीक आहे, लॉजिकली समजते आम्हाला. त्या गोष्टीची जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. दुसरा अहवाल लोकशाही निर्देशांक, डेमोक्रेसी इंडेक्स बद्दल आपण बोलतोय, जो 2024चा आहे. पण लक्षात ठेवा, हा 24चा जरी असला तर डेटा 23चा आहे. ओके, इथं तुम्ही 2023 लक्षात ठेवा. तुम्हाला 2023च आहे ना, इच्छासाठी फक्त डेमोक्रेसी इंडेक्स बद्दल एक लक्षात ठेवा. कधी सुरुवात झाली? 2006 मध्ये सुरुवात झाली. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाची एक संस्था आहे. तर तो दरवर्षी डेमोक्रेसी इंडेक्स जाहीर करतो. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? कोणत्या देशामध्ये लोकशाही चांगल्या पद्धतीने पाळल्या जात आहे, कोणत्या देशामध्ये नाही पाळल्या जात आहे, ह्याच गोष्टी याच्यातून कळणार आहे ह्या निर्देशांकातून. पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे याच्यामध्ये लोकशाहीमध्ये, म्हणजे जिथं सगळ्यात जास्त लोकशाही चांगली टिकून आहे अशा पद्धतीने सांगायचं ह्या निर्देशांकाला, तर नॉर्वेमध्ये आहे. 2 नंबरवर न्यूझीलंड, त्यानंतर स्वीडन. ठीक आहे. शेवटचा देश याच्यामध्ये डेमोक्रेसी कुठे नाही आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. म्यानमार, उत्तर कोरिया, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक नावाचा देश आहे. आणि भारताचे स्थान याच्यामध्ये कितवं आहे? तर भारताचे स्थान याच्यामध्ये 41वे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि लोकशाही निर्देशांकामध्ये तुम्हाला 2000 याच्या अगोदरचा जर डेटा विचारला 2022चा, तर तिथं तुम्हाला मारावं लागेल 44 क्रमांकाचा 41वा क्रमांक 2025 मध्ये होता. 2023च्या डेटानुसार होता. आणि 2022 मध्ये 46व्या क्रमांकावर होता. ठीक आहे, लोकशाही निर्देशांकामध्ये भारत. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघा, इतर माहिती EIQ जे इंटेलिजन्स इकॉनॉमिक्स, काय म्हटलं, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट ने एकूण 167 देशांचे जे आहे डेटा ॲनालाइज केला आणि त्याच्यावर सांगितलं की भारताचा क्रमांक हा 41वा आहे 2024च्या डेटानुसार. हा निर्देशांक तयार करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया, सरकारी कामकाज, राजकीय सहभाग आणि नागरी स्वातंत्र्य विचारात घेण्यात येते. ठीक आहे. शाश्वत विकास अहवाल SDGचा जो अहवाल आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. मानव विकास निर्देशांकानंतर आणि आनंदी अहवालानंतर सगळ्यात महत्त्वाचा अहवाल जर बघायचा असला तो आहे शाश्वत विकास निर्देशांक, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स ह्या अहवालाचं नाव आहे. आणि या अहवालाची सुरुवात कधी झाली? 2016 पासून अहवाल देण्यात येतो. कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो? UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क या संस्थेद्वारे दरवर्षी देण्यात येतो. या अहवालामध्ये पहिला क्रमांक हा फिनलँडचा आहे, दुसऱ्या क्रमांकावर स्वीडन आहे, तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही वर्कशीटमध्ये नोट डाऊन करत असणार. बघा, मी पुन्हा सांगतो की ह्या वर्कशीटमध्ये जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे प्रॉपर 1, 2, 3 नावाचे देश करा. आणि ज्यांना 3 देश लिहायचे नसेल त्यांनी खोडून टाका पहिले 3 देश. ते फक्त लिहा की पहिला देश. बरोबर, 2 कंडिशन आहेत. तुम्ही तुमच्यावर आहे तुम्हाला कशा पद्धतीने पाठ करायचा आहे. शेवटचे 3 देश शाश्वत विकास निर्देशांकामध्ये. बरोबर, शेवटचा देश कोणता आहे? येमन, सोमालिया, चाड. आता SDG काय आहे तुम्हाला माहिती आहे. 17 निर्देशक आहे. त्याच्यात भूक, दारिद्र्य, लिंग समानता अशा गोष्टी एकूण 17 टार्गेट्स दिलेले, 17 लक्ष्य दिलेलं आहे SDG मध्ये. मग त्या कधीपर्यंत पूर्ण करायच्या आहे? 2030 पर्यंत पूर्ण करायचं आहे. त्याच्यावरूनच मग ह्या गोष्टी ॲनालाइज केल्या असणार. आपल्या तिकडच्या साईडनं जाताना आपल्याला
करंट अफेअरच्या साईडनं राहायचं आहे. बरोबर. भारताचे स्थान कितवे आहे? भारताचे स्थान SDG मध्ये कितव्या क्रमांकावर आहे? एकूण 99व्या स्थानावर आहे. ठीक आहे. SDG मध्ये कितव्या स्थानावर आहे? एकूण 99व्या स्थानावर आहे. बघा आता यानंतर आपण काय बघूयात, रिव्हिजन करून घेऊ. 2016 मध्ये UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, पहिले 3 देश फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क. पहिला देश लक्षात ठेवा फिनलँड. शेवटचा देश म्हटला तर शाश्वत विकास निर्देशांकामध्ये ए. मग भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर? 99 क्रमांकावर आहे. ठीक आहे. शाश्वत विकास अहवालामध्ये इतर माहिती काय? ही उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करायची आहे. माहित आहे. प्रत्येक सदस्य देशाची प्रगती 0 ते 100 दरम्यान मोजण्यात येते. बरं, 0 म्हणजे काय असणार आहे? नीचांक पातळी, आणि 100 पर्यंतचा त्या आकडा असेल तो बेस्ट असणार आहे, पहिल्या क्रमांकावर असणार आहे. सर्व 17 शाश्वत विकास ध्येय पूर्ण करणाऱ्या देशाला 100, तर एकही ध्येय न गाठणाऱ्या देशाला 0 हा निर्देशांकाचा तो क्रमांक दिला जातो. ठीक आहे. लिंग तफावत निर्देशांक 2025. बरोबर. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आपण इकॉनॉमिक्समध्ये वाचतो त्याच्याविषयी हा डेटा आहे. सुरुवात कधी झाली या अहवालाची? या अहवालाची सुरुवात झाली 2006 मध्ये झाली. ठीक आहे. कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि द वर्ल्ड बँक अशा ज्या IMF ह्या 3-4 संस्था ज्या आहे ना, ह्या संस्थेनं कोणताही अहवाल प्रकाशित करू द्या, तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. मग तसा तर आपल्याला माहीतच आहे, लिंग तफावत निर्देशांक, जेंडर गॅप इंडेक्स महत्त्वाचं असते आपल्यासाठी, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पण हा इथं जर पॉईंट आला ना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तर मग लक्षात ठेवायचं हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो 2006ला सुरुवात झाली. पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? आईसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. त्याच्यानंतर शेवटचा देश कोणता आहे जिथं जेंडर गॅप इंडेक्स आहे, जिथं असमानता आहे पुरुष आणि स्त्रीमध्ये, कामाच्या बाबतीत, हक्कांच्या बाबतीत, स्वातंत्र्याच्या बाबतीत. इथं सगळ्यात खराब कंडिशन कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. ओके. आणि भारताचे स्थान कितवे आहे याच्यामध्ये? भारताचे स्थान आहे 131वे. बरोबर. आणि 2024चा जर डेटा बघितला तर 2024च्या डेटानुसार 129व्या क्रमांकावर आपला भारत देश होता. 2025च्या डेटानुसार 131वर आणि 24 नुसार 129वर. ठीक आहे. काय म्हणते? कामगार शक्ती सहभाग दर 45.9% आहे. शैक्षणिक उपलब्धीमध्ये भारताने 97.1% स्कोर मिळवलाय. बघा हे आकडेवारी ना महत्वाचे आहे तुमच्यासाठी. कामगार शक्ती दर, लेबर फोर्स रेट म्हटलंय तुम्हाला 45.9%. शैक्षणिक उपलब्धीमध्ये भारताने 97.1% स्कोर केला. बरोबर आहे. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 14.7%वरून 0.8%वर घसरले. म्हणजे ऍक्च्युली संसदेमध्ये महिलांचं प्रेझेंटेशन किती असायला पाहिजे? तर ते प्रेझेंटेशन असायला पाहिजे, इथे आकडे दिले नाही, जवळपास 35% हे कमीत कमी असायला पाहिजे आंतरराष्ट्रीय मानकानुसार. परंतु इथे किती दिसत आहे? फक्त 13.8 दिसत आहे. ठीक आहे. तेही त्याची घसरण झालेली आहे. मंत्रिपदामध्ये महिलांचे वाटा किती आहे? तर 5.6% अहवालानुसार. कुठून? 6.5 वरून 5.6 झालेला आहे. आकडा फ्लिप झालेला आहे. आकडे कोणते लक्षात ठेवायचे? कामगार सहभाग दर 45.9. त्याच्यानंतर शैक्षणिक उपलब्धीमध्ये भारताने 97.1% स्कोर केलेला आहे. ओके. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व किती आहे? तर 13.8% आहे. आणि मंत्रिपदामध्ये किती वाटा आहे? तर 5.6% महिलांचा मंत्रिपदामध्ये आपल्या भारतामध्ये वाटा आहे. अशा पद्धतीने तो डेटा आपल्याला सांगतो. जागतिक शांतता अहवाल निर्देशांक जो 2007 मध्ये प्रकाशित करण्यात येतो. कोणाद्वारे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. बघा ज्या नावामध्ये पीस आहे तो मग काय करणार आहे? शांतताच प्रकारचे म्हणजे काहीतरी निर्देशांक प्रकाशित करण्यात आहे. अशा पद्धतीने लिंक करा तुम्ही. यामध्ये पहिले 3 देश बघा कोणते आहे? आईसलँड, आयर्लंड आणि न्यूझीलंड. आईसलँड हा सगळ्यात शांत देश आहे असं म्हणू शकता. मग आईस तुम्हाला काय करते? तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुम्हाला थोडंसं शांत करते. मग बघा आईसलँड, आयर्लंड आणि न्यूझीलंड. म्हणून आईसलँड म्हणून नाही आहे, लिंक करायसाठी सांगतोय तुम्हाला, ट्रिक्स म्हणून सांगतोय की पहिला देश कोणता? आईसलँड आहे. आणि शेवटचा देश कोणता आहे? जिथं अशांतताच पसरलेली आहे. तुम्ही ऐकलं असणार 3 वर्षापासून रशिया युक्रेन कंटिन्यूस युद्ध सुरू आहे. मग तिथं शांतता असणार आहे का राव? नाही. मग रशिया. पण महत्वाचं हे आहे की अशा प्रकारचा कोणताच निर्देशांक नाही आहे जिथे प्रगत देश शेवटच्या स्थानावर असणार. फक्त हाच एक असा निर्देशांक तुम्हाला दिसेल की शांततेमध्ये म्हणजे शांतता निर्देशांकामध्ये सगळ्यात शेवट देश म्हणजे अशांत देश कोणता आहे? रशिया. त्याच्यानंतर युक्रेन आणि सुदान.
ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यात भारताचे स्थान किती आहे? 115 आहे. आणि 2024चं तुम्हाला विचारलं तर भारताचे स्थान 116व्या क्रमांकावर होते. 25 मध्ये 15व्या क्रमांकावर आणि 2024 मध्ये 116व्या क्रमांकावर. ठीक आहे. काय म्हणते शांतता निर्देशांकात? या अहवालात जागतिक शांततेत सतत घट होत असल्याचे नमूद केले. जनरल स्टेटमेंट आहे, काही महत्वाचं नाहीये. सरासरी शांतता 0.36 ने घसरत आहे. सर काही महत्वाचं नाही, मग तुम्ही दिलं कोण राज्य? बघा आता विषय असा आहे की काही गोष्टी आपल्याला जनरल स्टेटमेंट आपल्या डोळ्याखालून जाणे आवश्यक आहे. आता मुलांना असं नको वाटला की ह्या वेळेला जागतिक शांततेत सतत वाढत आहे बा शांतता, आपल्या इथं सगळं एकदम मस्त शांती सुरू आहे, हे सरकार येऊन आलं, ते सरकार येऊन आलं, बिहार निवडणूक जिंकली, शांतही शांत आहे, असं नसते. बघा तो गमतीचा पार्ट आहे. एक गोष्ट वाचताना तुमच्या डोक्यात गेली पाहिजे की ह्या अहवालातून एक निर्देशनास आलेला आहे की शांतता हे वाढत नाही आहे, घटत आहे, अशांतता वाढत आहे असं म्हणू तुम्ही शकता. सर लय कन्फ्युजन सांगता हो तुम्ही. सोपी आहे, शांततेत सतत घट होत आहे. ठीक आहे. बघा जिथं आपण थांबतो, जिथं आपण रिव्हिजन करतो, त्या गोष्टी आपल्या डोक्यात फिट राहून जाते. आता शांतता निर्देशांक तुम्हाला विचारलं ना, एखाद्या विद्यार्थ्याने अशा वेळेनं जर बघितलं असेल शांततेत शांतता निर्देशांक, की सर ना काहीतरी थंड थंड सांगितलं होतं पहिल्या क्रमांकावर, काय असते? आईस असते. मग पहिल्या क्रमांकावर आईसलँड आहे सर, दुसऱ्या क्रमांक आयर्लंड आहे आणि न्यूझीलंड आहे. न्यूझीलंड आहे ना सर? एकदा बघू द्या मला. हो न्यूझीलंडच आहे. बरोबर सर. मग त्याच्यानंतर मी शेवटचा देश आठवण्याचा प्रयत्न करतोय. सरांनी सांगितलं होतं सगळ्यात जास्त अशांतता कोणत्या देशामध्ये सध्या सुरू आहे? रशिया आणि युक्रेनमध्ये. मग पहिला आणि दुसरा क्रमांक माझा पाठ राहिला. भारताचा क्रमांक 25 मध्ये 115 होता. 3 वेळा जर एकच गोष्ट वाचली ना लक्षात राहते. बघा काही गोष्टी लॉजिक्सनं करावं लागते, काही ट्रिक्सनं करावं लागते, पण जिथं आकडेवारी आहे, जिथे कंटिन्युअस देश तुम्हाला येत आहे, शांततेचा लावू की भ्रष्टाचाराचा लावू, डझंट मॅटर, ते लक्षात राहत नाही आपल्यामध्ये. मग काय करायचं? अशा वेळेनं रिकॉल आणि रिव्हिजनवरच भर द्यायचं. बघा सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक साचायला सुरुवात होते. ट्रिक्स कुठं वापरावं लागते? स्टॅटिक डेटामध्ये वापरावं लागते. भूगोलाच्या खाड्या तुम्हाला दिल्या, डॉक्टर RBK दाभोळ केळशी, सगळ्या गोष्टी त्या पाठ करा ना तुम्ही तिथे. इथं कशाला जास्त ट्रिक्स अँड लॉजिक्स लावता? एकदा वाचा, आला तर प्रश्न तुमचा, नाही आला तर देवाचा. देवाचा म्हणजे तुमचाच असणार आहे तो शेवटी. बघा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2025. आता वृत्तपत्राबद्दल म्हणजे जिथं प्रेसच्या बाबतीत फ्रीडम आहे तो देश पहिल्या क्रमांकावर राहणार आहे, आणि जिथं प्रेसचं फ्रीडम नाही आहे, सगळ्यात दाबल्या जाते प्रेसला, मीडियाला, तिथं तो शेवटच्या क्रमांकावर राहणार आहे. या अहवालाची सुरुवात 2002 मध्ये झाली. रिपोर्ट विदाऊट बॉर्डर या संस्थेद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. ठीक आहे सर, पहिल्या नंबरचा देश कोणता आहे? नार्वे, स्वित्झर्लंड, स्वीडन, आईसलँड हे देश पहिल्याच क्रमांकावर राहणार. लय कन्फ्यूज होणार आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा. वृत्तपत्रामध्ये नॉर्वे, बघा इथं मध्ये व येते, नॉर्वेमध्ये व येते. 2-3च अहवालाबद्दल ट्रिक्स वापरायच्या, पण अशाच वापरायच्या. वर्ड थेरपी वृत्तपत्रामध्ये व येते आणि नॉर्वेमध्ये व येते. सर पहिल्या क्रमांकावर नॉर्वे नावाचा देश आहे, दुसऱ्या नंबर क्रमांकावर इस्टोनिया आहे, त्याच्यानंतर नेदरलँड आहे. ठीक आहे. बघा शेवटचे 3 देश कोणते आहे? इरिट्रिया, उत्तर कोरिया आणि चीन नावाचा देश आहे. ऑब्विसली इथं बघा आता साधा चीन असायला पाहिजे होता पहिल्या क्रमांकावर, कारण की तिथं तुम्हाला तिथच्या गोष्टी इथपर्यंत पोहोचतच नाही ना. तिथं यूट्यूब चालत ना, तिथं ट्विटर चालत, काहीच चालत नाही. तुम्हाला तिथच्या कोणत्या गोष्टी करतात माहिती आहे का? ज्या चांगल्या गोष्टी आहे ना त्याच तुम्हाला कळणार. चीन आता दुसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये गेली आहे. चीन फायर पॉवर इंडेक्समध्ये एवढ्या क्रमांकावर आहे, त्यांचं एवढं मोठे शस्त्र आहे. अशा गोष्टी तुम्हाला तिथं दिलेल्या राहतील, पण ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. पण इथून तुम्हाला या अहवालातून कळते की तिथे मीडिया स्वतंत्र नाही आहे. पण त्याच्या अगोदर ह्या अहवालानुसार इरिट्रिया, उत्तर कोरिया आणि चीन हे देश आहे. इरिट्रिया असे देश लक्षात ठेवा, युनिक आहे. झूम का झाला? ठीक आहे. इरिट्रिया, उत्तर कोरिया, चीन. आणि भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर आहे? 151व्या स्थानी आहे. आणि जर 2024चा विचार केला मागच्या वर्षीचा, तर 159व्या क्रमांकावर भारताचे स्थान होते या निर्देशांकामध्ये. ठीक आहे. बघा एकदम शांत होऊन एकदम लाईटली मस्तपैकी पाहत राहा आणि गोष्टी नोट डाऊन करत राहा. झालं तुमचा अहवाल निर्देशांक, याच्या बाहेर काही प्रश्न पडणार नाही आहे. जगातील निम्म्याहून अधिक देशामध्ये पत्रकारासाठी परिस्थिती चांगली झाली आहे. बरं, ह्या अहवालानुसार म्हणते जगातील 1% पेक्षा कमी लोकसंख्येकडे पूर्णपणे हमी असलेले प्रेस स्वातंत्र्य
असलेले देश आहेत. म्हणजे फक्त जगातील 1% आहे की तिथं चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रेस स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यात भारताचं आहे ते का तुम्ही चेक करा. भारत कितव्या क्रमांकावर म्हटलं तुम्हाला? 151व्या क्रमांकावर. त्याच्यात तुम्ही बघू शकता की भारतात किती स्वातंत्र्य आहे. ब्राझीलमध्ये सुधारणा दिसून आली आहे, तर अर्जेंटिनामध्ये मोठी घट दिसून आली आहे. ठीक आहे, दिसू द्या, काहीच हरकत नाही. आलं तर माझे विद्यार्थी बरोबर उत्तर मारतील, कारण की मी तुम्हाला हे स्टेटमेंट एकच देतोय पण महत्वाचं आहे. आता तुमचं काम आहे रिकॉल करणे. ब्राझीलमध्ये सुधारणा झाली आणि अर्जेंटिनामध्ये घट झाली. का बरं? कारण की ते जेव्हा इंडेक्स असते ना, जेव्हा आपण इंडेक्स वाचतो तिथे हायलाइटेड पॉईंट्स दिलेले असतात. मग तिथे हायलाइटेड पॉईंटमध्ये हा पॉईंट होता, मग मी घेऊन आला फिरवला आयोगानं, पुरायला आलं पाहिजे. ठीक आहे. जागतिक भूक निर्देशांक, हंगर इंडेक्स, जिथं भुकेचा प्रॉब्लेम आहे, जिथं खायला 2 टाइम बरोबर भेटत नाही, त्याच्यासाठी यांनी एक अहवाल केला आणि मानकं निवडले आणि तिथून ॲनालाइज केलं की कोणत्या देशामध्ये किती उपासमारी आहे. ठीक आहे. ह्या अहवालाची सुरुवात 2006 मध्ये झाली. कन्सर्न वर्ल्ड वाईड जे आयरिश संस्था आहे आणि वेल्थ हंगर लाईफ जे जर्मन संस्था आहे, ह्या 2 संस्थेच्या मिळून जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स हा प्रकाशित केला जातो. या अहवालामध्ये पहिला क्रमांक म्हणून कोणत्या देशाचं स्थान नाही आहे. असे 20 प्रगत देश दिलेले आहेत टोटल. ते 20 प्रगत देश आपल्याला पाठांतर करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त एवढं माहित पाहिजे की पहिले 3 देश म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट 20 देश सांगतोय की 20 देश हे पहिल्या क्रमांकावर आहे. बरोबर. त्यांची रँक ना 2 आहे. ते म्हणत नाही का समानातली एक. जर तुम्हाला समानातला एक जर पहिला सांगायचा म्हटलं तर पहिल्या क्रमांकावर बेलारूस आहे, पण त्याची रँक जी आहे ना 20च्या 20 देशाची, हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर दुसरा देश, तिसरा देश येते. ठीक आहे. मग काय एवढं लक्षात नका ठेवू. भूक निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर हे किती आहे? 20 देश आहे. आणि शेवटचे जर तुम्हाला म्हटले तर हे महत्वाचं आहे. सोमालिया, दक्षिण सुदान आणि काँगो नावाचा जो प्रजासत्ताक देश आहे दक्षिण आफ्रिकामधला, आफ्रिका खंडातला तो देश आहे. सोमालिया, दक्षिण सुदान आणि काँगो. म्हणजे सोमालियामध्ये सगळ्यात जास्त उपासमारीचा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही गृहीत धरा, कारण की आपण कधी तिथं जाऊन पाहिलं नाही. ह्या अहवालावरून आपल्याला समजतंय, म्हणून म्हणतोय गृहीत धरा की सोमालिया हा देश सगळ्यात उपासमारी देश असावा आहे ह्या अहवालानुसार. भारताचे स्थान कितवे आहे? या अहवालामध्ये भारताचे स्थान हे कितव्या क्रमांकावर आहे? 102 क्रमांकावर भारताचे स्थान आहे. आणि 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? 105वा हा भारताचा क्रमांक होता. ठीक आहे. इतर माहिती नोट डाऊन करताय ना तुम्ही? 2025 मध्ये 102व्या क्रमांकावर होता भारत, पण 2024चा जर तुम्हाला म्हटलं तर किती सांगितलं मी तुम्हाला? किती सांगितलं? 105वा क्रमांक सांगितला. ठीक आहे. ओके. बघा, काही आकडेवारी थोडी मिसमॅच होते, त्याच्यामुळे कन्फर्म करून घेतलेली बरी. 2025च्या अहवालाची संकल्पना 20 इयर्स ऑफ ट्रॅकिंग. बघा, हे काय अहवालाचं शीर्षक म्हणू शकता किंवा संकल्पना म्हणू शकता. 20 इयर्स ऑफ ट्रॅकिंग द प्रोग्रेस टाइम टू रिकमिट टू झिरो हंगर. आणि 25.8 गुणासह याच्यात गुण दिलेले आहे. याच्यात गंभीर भूक श्रेणीत भारताचा क्रमांक तोच. का बरं? गुण काय असते? 0 ते 100 पर्यंत स्कोअर केलेला असेल. 0 म्हणजे सगळ्यात उपासमारी देश कुठे आहे? सोमालियामध्ये असेल. 0 तर नसणार पण काही पॉईंट्स असेल, पण 0च्या दिशेनं. आणि 25.8 म्हणजे इथं जवळपास आहे. आपल्या इथं गंभीर प्रकारची भूक आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता थोडंसं तुम्हाला याच्याबद्दल एक सांगतो की एक इंडेक्स कशा पद्धतीने काढले जाते. 3 आयाम आणि 4 निर्देशांकाच्या आधारे काढले जाते. अपुरा अन्न पुरवठा, कुपोषित लोकसंख्येचे प्रमाण हे निर्देशक आहे. बाल मृत्यूदरांची संख्या बघितली जाते. कोणत्या 5 वर्षाखालील जो मुलांचा मृत्यूदर आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. आणि बालकामध्ये कुपोषण, उंचीपेक्षा वजन कमी त्याला वॅस्टिंग म्हणतो, आणि वयापेक्षा उंच कमी स्टनिंग म्हणतो. याचं प्रमाण मोजलं जातं आणि याच्यावर सगळं ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला जागतिक भूक निर्देशांक काढला जातो. ठीक आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025. बरोबर. आता हेनले पासपोर्ट इंडेक्स काय आहे की ह्या इंडेक्सवरून कळते आपल्याला की कोणता देशाचा पासपोर्ट स्ट्रॉंग आहे. मग पासपोर्ट स्ट्रॉंग कसा असते? सर तो लोखंडाचा बनला असते की स्टीलचा बनला असते? नाही, तशा प्रकारचा नाही स्ट्रॉंग बनत मी. पासपोर्ट स्ट्रॉंग म्हणजे काय असते? ज्या देशाला सगळ्यात जास्त विजामुक्त देश मिळते, म्हणजे विजा इतर देशांचा विजा घेण्याची गरज पडत नाही. विजामुक्त देश म्हणजे इतर देशांची विजा घेण्याची पडत नाही त्या नागरिकांना. त्या देशाचा जो पासपोर्ट आहे तो भारी असतो. म्हणजे
काय म्हणतात येईल त्याला, त्याची व्हॅल्यू जास्त असं म्हणता येईल. तर भारताचा क्रमांक याच्यामध्ये दरवर्षी बदलत राहते. आता मी तुम्हाला ते थोडंसं कन्फ्युजिंग असेल हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या बाबतीत. मी हे बघा, हा इम्पॉर्टंट तेवढा नाही आहे आणि तुम्हाला विचारले जाणार नाही, पण आला तर पोरं कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला याच्यानंतर सांगणार की हा डेटा कंटिन्युअसली चेंज होत राहते. का राहते? कारण की दरवर्षी याचे दर 4 महिन्याने 3 महिन्याने याचे निर्देशांक प्रकाशित केले जाते. मग तुम्हाला पहिले याच्या न्यूज सांगून देतो. 2025च्या करंट, एकदम करंट रिलेटेड सांगतो डेटा. 2005ला सुरुवात झाली. हेनले अँड पार्टनर्स नावाची एक संस्था आहे, त्याच्याद्वारे हा इंडेक्स काढला जातो. पहिला 3 देश कोणते हे लक्षात ठेवा. सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान. आतापर्यंत जपान हा पहिल्या क्रमांकाचा देश होता मोस्ट ऑफ द टाइम, किंवा सिंगापूर, असं चेंज होत राहायचं. सध्या सिंगापूर लक्षात ठेवा. तर सिंगापूर नावाचा जो देश आहे ना, त्याचं पासपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहे. मी आकडा विसरतोय, पण एक काहीतरी 190+ देशाचा त्यांना व्हिसा आहे, म्हणजे व्हिसा मुक्त आहे. म्हणजे सिंगापूरच्या नागरिकांना भारतात यायचं असलं तर व्हिसा घ्यायची गरज नाही आहे. अमेरिकेत जायचं असलं किंवा म्हणजे ते 190 देश जे येतात त्या देशात त्यांना म्हणजे व्हिसाची परमिशन घेण्याची गरजच नाही आहे. म्हणून तो सगळ्यात स्ट्रॉंग त्याचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा अफगाणिस्तान आहे. बघा, सगळ्यात दुखी देश अफगाणिस्तान. सगळ्यात पासपोर्ट वीक. अरे बा, तिथं तालिबानची सरकार आहे, तिथं ऑफिशियलच सरकार नाही आहे, तर तिथं ते काय लोकांना तिथं व्हिसा देणार आहे इतर देश, म्हणजे व्हिसा मुक्त देणार आहे. मग याच्याकडे खूप कमीत कमी व्हिसा, म्हणजे जे पाकिस्तान वगैरे नाही का असे देश व्हिसा मुक्त देश म्हणून आहे, 2-4 जण त्याच्यात, ते काही लक्षात नका ठेवू. अफगाणिस्तान, सिरिया, इराक. ठीक आहे. भारताचे स्थान यामध्ये कितवा क्रमांक आहे? 85 आहे. तुम्ही का आता काहीच दिवसा अगोदर जे पोरं अभ्यास करत असणार ना, इथं तुम्हाला 80 दिसलं असेल, कोणाला 75 दिसलं असेल, कोणाला 70 दिसलं असेल, 72 दिसलं असेल. हे आकडे चेंज होत राहतात. का होत राहतात? कारण की याच्यापेक्षा जास्तच दिसलंच ना तुम्हाला क्रमांक भारताचा. सध्या आता 85वा क्रमांक आहे. का होते चेंज? सांगतो त्याचं कारण. बघा, हा अहवालाची प्रकाशन पद्धती कशी आहे माहिती आहे का? एक वार्षिक मुख्य रिपोर्ट वर्षातून एकदा जाहीर केला जातो आणि त्रैमासिक अपडेट्स दर 3 महिन्यांनी प्रकाशित होते. मग हे त्रैमासिक जेव्हा अपडेट्स होतात ना, मग तेव्हा मग डेटा चेंज होतो. मग तुम्ही लक्षात ठेवा की भारताचा क्रमांक सध्या 85वा सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि व्हिसा फ्री देश किती आहे? तर 59 देशामध्ये आपण विदाऊट व्हिसा जाऊ शकतो. म्हणजे आपला स्ट्रॉंग आहे, बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. जानेवारी 2018 मध्ये हेनले अँड पार्टनर्स व्हिसा रेस्ट्रिक्शन्स इंडेक्सचे नाव हेनले पासपोर्ट इंडेक्स करण्यात आलं. त्या इंडेक्सचं नाव बदलण्यात आलं 2018 मध्ये, असं सांगितलेलं आहे. बरोबर. बघा, आतापर्यंत काय केलं आपण? जेवढे निर्देशांक होते ना महत्वाचे, त्याची डिस्क्रिप्टिव्हली माहिती बघितली, म्हणजे त्याची इतर माहिती पण बघितली, जी तुम्हाला आयोग मल्टीलायनरमध्ये विचारले जाऊ शकते. आता मी काही निर्देशांक घेतो, 10-15 आहे आय थिंक. ते निर्देशांक काय करूया, टू द पॉईंट बघूया. मग आयोग डायरेक्ट काय विचारण? भारताचे स्थान विचारण किंवा पहिला देश विचारण, अशा प्रकारचे जे विचारले जाऊ शकते ते वाले जे आता निर्देशांकात सुरुवात झालेली आहे. बघा, पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जता निर्देशांक 2024. ठीक आहे. सुरुवात कधी झाली? बघा, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर, हे खूप महत्वाचं आहे की हा अहवाल 2024 मध्ये सुरुवात झाला. पहिली आवृत्ती आहे ह्या अहवालाची आणि AI संबंधी आहे, म्हणून महत्वाचा आहे. हा सिंगापूर नावाचा जो देश आहे ना, पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जो IMF म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ठीक आहे, त्या संस्थेबद्दल बोलल्या जात आहे. ते संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक, काय आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जता निर्देशांक, हा अहवाल प्रकाशित केला आहे. पहिलीच आवृत्ती आहे आणि त्या पहिल्या आवृत्तीमध्ये भारताचे स्थान किती आहे? 72वे आहे. आणि काही दिवसामध्ये भारत AI मध्ये पहिला क्रमांक यायला वेळ लागणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. लक्षात कशाला ठेवा? होणारच आहे. का बरं? कारण की आपल्याला भरपूर AI घडामोडी घडत आहे, भरपूर आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आपला भर देण्यात येत आहे. आज जरी आपण 72व्या क्रमांकावर असू तरी एक ना एक दिवस आपण वरच्या टॉप 10 देशामध्ये येणार आहोत, हे नक्की आहे. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक, निसर्गाच्या संबंधित काहीतरी निर्देशांक आहे. ठीक, काहीतरी म्हणजे तोच निर्देशांक आहे. आपल्याला डीपमध्ये याच्यासाठी जायचं नाही, कारण की आपल्याला कंबाईनची एक्झाम द्यायची आहे. त्याच्यामुळे याचे फायदे, नुकसान किंवा का सुरू करण्यात आलं ह्या गोष्टी बघण्याची गरज नसते. पहिली आवृत्ती आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला घेतलं. लक्झेंबर्ग नावाचा जो देश आहे तिथं निसर्ग संवर्धन हे चांगल्या प्रकारे केले जाते, ह्या अहवालावरून कळते आपल्याला. पहिला नंबरचा देश आहे. कोणाद्वारे? गोल्डमॅन सॉनफेल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज नावाची संस्था आहे, तिनं हा प्रकाशित केला आणि भारताचा क्रमांक 76व्या क्रमांकावर होता. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024
सगळ्यात महत्त्वाचा निर्देशांक पर्यावरणाच्या संबंधितला 2002ला सुरुवात झाली. याच्यामध्ये इस्टोनिया नावाचा देश आहे बघा. तिकडं इरिट्रिया शेवटचा देश होता, इथे इस्टोनिया पहिल्या नंबरचा देश आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. पर्यावरणामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी कोणी केली? इस्टोनियाने केली. अर्थ इन्स्टिट्यूट LA अँड कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. भारताचा क्रमांक याच्यामध्ये 176 आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपली परिस्थिती थोडी कमजोर आहे असं हा अहवाल म्हणतो. ठीक आहे. आणि 27.6 गुण मिळालेला आहे. ठीक आहे. जागतिक बौद्धिमत्ता संपदा निर्देशांक इंटेलेक्च्युअल इंडेक्स 2007ला सुरुवात झाली. स्वित्झर्लंड हा पहिला देश आहे. ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. 38वा क्रमांक आहे. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये 2017ला सुरुवात झालेला आहे. स्वीडन हा पहिला क्रमांकाचा देश आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम महत्त्वाचा झाला आपल्यासाठी. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकात एनर्जी ट्रान्सफर बद्दल बोलल्या जात आहे. तर याच्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 71व्या क्रमांकाचा आहे. आय होप ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन केल्या असेल. पॉज करा आणि नाही केल्या असतील तर नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. बघा अजून आहे काही निर्देशांक. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2007ला सुरुवात झाली. स्वित्झर्लंड पहिला देश आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO द्वारे केला जातो. भारताचे स्थान 38वे आहे. ओके. हवामान जोखीम निर्देशांक. ठीक आहे. 2006 मध्ये सुरुवात झाली. डोमिनिका महत्वाचा आहे, येऊ शकते. हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? डोमिनिका. जर्मन वॉश नावाची कंपनी आहे, तिने केला. आणि भारताचा क्रमांक कितवा आहे? 10वा आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक आहे, म्हणजे दहशतवादासंबंधी दिलेले कोठे दहशतवाद जास्त आहे कुठे नाही. आता मोस्ट ऑफ द ठिकाणी 2000ला सुरुवात झालेली आहे. मोस्ट ऑफ द ठिकाणी जास्त देश नसणार, याच्यात 40-50 देशाची दहशतवादाने प्रभावित आहे. 2000ला सुरुवात झाली. बुर्किनो फासो, इथं बुर्किनो पाहिजे, बुर्किनो फासो नावाची देश आहे. तो दहशतवादामध्ये सगळ्यात दहशतवादा पीडित देश आहे बुर्किनो फासो ह्या अहवालानुसार. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ह्या संस्थेद्वारे केला जातो. भारताचा क्रमांक कितवा? 14वा क्रमांक आहे. कायदा नियम निर्देशांक 2025 याची 2008ला सुरुवात झाली. डेन्मार्क हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. याच्यात वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट नावाची संस्था आहे आणि 86 नंबरचा भारत ह्या निर्देशांकामध्ये स्थान आहे कायद्याच्या बाबतीत. ग्लोबल कायदा नियमाच्या बाबतीत ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025. फायर पॉवर इंडेक्स काय आहे माहिती आहे का? याच्यामध्ये ह्या गोष्टी दिल्या जातात की एखाद्या देशाकडे किती शस्त्रास्त्र आहे, एखाद्या देशाकडे किती पॉवर आहे एक युद्धामध्ये लढण्याची, त्याच्यावरून हा निर्देशांक काढला जातो. 2005 पासून सुरुवात झाली. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर आपला रशिया आहे. आपला नाही आहे, रशियाचाच आहे, पण तो जवळचा आहे म्हणून मी आपला म्हटलं. रशिया आहे, त्याच्यानंतर चीन आहे आणि नंतर चौथ्या क्रमांकावर हा भारत देश आहे. ठीक आहे. ग्लोबल फायर पॉवर ही कंपनी काढते बघा. चौथ्या क्रमांकावर भारत आहे. अमेरिका, रशिया, चीन, नंतर भारत. लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023. सर 2023 चुकलं का तुमचं काही? नाही, 2025चा डेटाच आला नाही आहे म्हणून मग 2023चा घेतला. घेणं आवश्यक होता, कारण की लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सवर वारंवार प्रश्न अगोदर आलेले आहे म्हणून घेतला आपण. ठीक आहे. 2023चा डेटा आहे, लक्षात ठेवा. कन्फ्यूज नका होऊ, चुकलेलं नाही आहे, बरोबर आहे. 2007 पासून सुरुवात झालेली आहे. सिंगापूर नावाचा जो देश आहे त्याचा पहिला क्रमांक आहे. वर्ल्ड बँकेद्वारे का बरं घेतला असेल सरांनी? कारण की वर्ल्ड बँकेद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो म्हणून घेतला. आणि भारताचा क्रमांक 2023 नुसार कितवा होता? 38वा होता. ओके जी, समजलं. आता महत्वाचे निर्देशांक संपले. आता येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपण काय करूयात, जे डिस्क्रिप्टिव्हली बघायला पाहिजे मल्टीलाईनर स्वरूपात तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये वगैरे, हा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये पण घुसू शकतोय. आता जो हॅपीनेस आय थिंक एक राज्यसभेला एक प्रश्न आलेला इंडेक्सवर, तो इकॉनॉमिक्समध्ये टाकला होता त्यांनी. मग असंही होऊ शकते तुम्हाला त्या 15 प्रश्नामध्ये पण टॅकल करावा लागू शकतो इकॉनॉमिकच्या. आणि हा तो ऑब्व्हियसली गिनी निर्देशांक तुम्हाला येईलच तिथे. गिनी निर्देशांक हा जागतिक बँकेद्वारे, वर्ल्ड बँकेद्वारे मोजला जातो. ठीक आहे. जगभरातील उत्पन्न बघा, उत्पन्न व संपत्तीचे वितरण किती समान आहे, उत्पन्न आणि संपत्ती याच्या बाबतीत त्या कंपॅरिझनमध्ये गिनी निर्देशांक काढला जातो. काय इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही अजून डिटेलमध्ये बघू शकता. फक्त माझ्या कामाचं काय आहे तुम्हाला सांगणं, ह्या गोष्टी तुम्हाला अपडेट करून घेणे. जागतिक क्रमवारी 2025 मधली किती आहे? मी इथं 3 का बरं घेतले वेगवेगळे देश, कारण की चौथ्या क्रमांकाचा आपला प्यारा भारत आहे, आपला महान देश आहे. बरोबर. गिनी निर्देशांकामध्ये 25.5 गुणासह. पहिल्या क्रमांकावर आहे स्लोवाक रिपब्लिक.
स्लोवेनिया नावाचा दुसरा क्रमांकावर आहे आणि त्यानंतर बेलारूस नावाचा, आणि चौथ्या क्रमांकावर गिनी निर्देशांकामध्ये भारत हा देश आहे. याच्यासाठीच मी हा निर्देशांक तुम्हाला घेतलेला आहे. बाकी जे इन्फॉर्मेशन असेल ना तुम्हाला वर्कशीटमध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील, तेवढ्या तुम्ही थरली वाचून घ्या, कारण की वेळ जास्त वाया जाऊ नये म्हणून मी तिथे दिलेलं आहे. एकदा जरी वाचलं त्या गोष्टी येऊन जातात लक्षात. जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025 हा डेटा जो आहे ना हा लेटेस्टमध्ये झालेला आहे. मी असं एक्सपेक्ट करत नाही काही आयोग वगैरे याच्यावर एवढा लेटेस्टमध्ये विचारा, पण पुढच्या 4 जानेवारीच्या एक्झामसाठी वगैरे तुम्ही म्हणजे लक्षात ठेवून द्या. अन्न आणि कृषी संघटना FAO द्वारे आयोजित जागतिक अहवालात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत 9वा क्रमांक आलेला आहे. एवढंच कामाचं 9वा क्रमांक आहे वन संसाधन मूल्यांकनमध्ये. जगातील एकूण कोणाद्वारे? अन्न आणि कृषी संघटना या संस्थेद्वारे मोजला जातो. जगातील एकूण वनक्षेत्र सुमारे 4.4 अब्ज हेक्टर असून ते पृथ्वीच्या किती टक्के आहे? 32%. बस एवढंच महत्त्वाचं आहे. एकूण जागतिक वनक्षेत्रापैकी 54% जंगल केवळ 5 देशांमध्ये आहे, म्हणजे रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका, चीन. बघा आपण म्हणत नाही का ते ॲमेझॉनचं जंगल, त्याच्यावरून ॲमेझॉन नावाची कंपनी वगैरे, त्याच्यावर नाव नाही पडलं तर वेगळ्या याच्यावरून पडलं, पण तो आहे तुम्हाला रिलेट करण्यासाठी सांगतो. ॲमेझॉन नावाचं जे आहे ब्राझीलमध्ये, तर असे 5 देश दिलेले आहे. याचे 54% जंगल इथंच आहे म्हणते ह्या देशामध्ये पुऱ्या जगाचं. ठीक आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेले देश म्हणजे कोणते? रशिया, ब्राझील आणि कॅनडा. कार्बन साठवणुकीत ज्याला आपण कार्बन सिंक म्हणतो त्याच्यात भारताचा 4था क्रमांक असून या क्षेत्रात देशाने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. काही महत्त्वाचं नाही. कार्बन सिंक कितव्या मध्ये? भारताचा क्रमांक कितवा? 4था आहे. भारताकडे 72.74 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र आहे. हे जागतिक वनक्षेत्राच्या 2% आहे. आपल्याकडे फक्त जगाचे पूर्ण जर तुम्ही विचार केला पृथ्वीचा, आता फक्त केवळ 2% हे एवढं आपल्याकडे वनक्षेत्र आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. वनक्षेत्रातील वार्षिक वाढीत देशांचा क्रम कसा आहे? चीन, रशिया, भारत असे 2-3 देश आहेत. चीन, रशिया, भारत. चीनमध्ये वाढत आहे वनक्षेत्र, रशियामध्ये वाढत आहे आणि भारतामध्ये वाढत आहे. ठीक आहे. बघा आतापर्यंत आपण काय गोष्टी बघितल्या? सर्व भारताचे स्थान जाहीर करणारी संस्था, सुरुवात, पहिले देश, 3 देश. आता काही 2-3 स्लाइडमध्ये काय करूयात, जे 1 लाईनर स्वरूपात तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, गुगली टाकू शकते युनिक वाले, ते आपण बघून घेऊयात. राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये बघा, ई-गव्हर्नन्स निर्देशांक म्हणतो हे भारताचा आहे आता अहवाल आपला. ठीक आहे. त्याच्यात अग्रस्थानी कोणती महानगरपालिका आली आहे म्हणते तर पुणे नावाची आलेली आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे. लैंगिक असमानता निर्देशांक जो आहे, इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे, मी जेंडर गॅप बद्दल नाही बोलत, जेंडर गॅप मध्ये आपण कितव्या क्रमांकावर? 131व्या क्रमांकावर. तफावत निर्देशांक इथंच असमानता निर्देशांक म्हटलं जात आहे, 102व्या क्रमांकावर आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 2025च्या आकडेवारीनुसार 128व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने पहिला स्टेट ऑफ द वर्ल्ड ॲनिमल हेल्थ हा अहवाल प्रकाशित केला. माहिती आहे ना, समजते ना आम्हाला. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल काय करणार आहे? स्टेट ऑफ द वर्ल्ड ॲनिमल हेल्थ. ते काय वाचायची गरज नाही. मी जनरलाइज काही गोष्टी घेतलेल्या आहेत. पोरं काय करतात इथे चुकवतात, मग अशा गोष्टी चुकवू नका. त्यासाठी सोपे पण घेतलेले आहे. शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर, महाराष्ट्र सरकारने मुकेश खुल्लर समितीची वेतन त्रुटी व अन्य शिफारशीबाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. ठीक आहे. घेतलं का बरं? मुकेश खुल्लर यांची 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. कोणत्या? महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून. परंतु त्यांचं काही कारण, त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे त्यामुळे यांची जागा रिक्त होऊन आता डॉक्टर नितीन करे जे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आहे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणून मला महत्त्वाचा पॉईंट वाटला त्यांच्याबद्दल, म्हणून मी तुम्हाला तिथे हा पॉईंट घेऊन घेतला. ठीक आहे. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2025 मध्ये क्रमवारी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र जिल्ह्याचा सुशासन निर्देशांकामध्ये सगळ्यात बेस्ट अशी विचारते बरं. सगळ्यात सुशासनाबाबतीत पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये रायगड, गोंदिया, नाशिक. ठीक आहे. वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी अहवाल सुरू केला, जो ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवालाच्या
थांबलेल्या प्रकाशनाची जागा घेईल. तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, आला स्टेटमेंट माहीत पाहिजे. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2025 मध्ये ॲटलास 2024 अहवाल प्रसिद्ध केला. 2014 मध्ये नोटा मतांची टक्केवारी 1.8% होती, जी 2024 मध्ये कमी होऊन 0.99 झाली. इंदूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एवढे मतदारसंघांनी नोटा निवडले आहे. अजून आहे जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवाल 2025 नुसार 2025 साठी भारताचा विकास अंदाज 6.5% वरून 6.2% पर्यंत कमी करण्यात आला असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच त्यांच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन धोरण बदलामध्ये एक गंभीर जंक्शन अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये सांगितलं की आधीच्या अपडेटपेक्षा जागतिक विकासाचा अंदाज 2.8% आणि भारताचा 6.2% पर्यंत कमी करण्यात आला आहे. जागतिक व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे ही घसरण झाली आहे. जनरलाइज स्टेटमेंट आहे, घेऊन घेतले. कसं काय असे स्टेटमेंट आले इकॉनॉमिक्समध्ये तर बरोबर आले पाहिजे. बघा सगळे वन लाईनर घेतले, सगळेच्या सगळे निर्देशांक घेतले. ओके, आय थिंक की तुम्हाला अहवाल आणि निर्देशांकाबद्दल जेवढा डेटा मी सांगितला तेवढा तुमचा झाला असेल. पुन्हा एकदा सांगतो, ही वर्कशीटचा फायदा घ्या. प्रॉपर खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी बनवले आहे, तुमचा वेळ वाचावा म्हणून. त्याच्यात नोट डाऊन करा. बघा माझा प्रामाणिक प्रयत्न होता तुमचा अहवाल आणि निर्देशांकावरचा एकही प्रश्न चुकायला नको. आणि 2025च्या बाबतीत सांगतो, मी तुम्हाला 2024चा पण डेटा सांगून दिला. 2025चा याच्या बाहेर अहवाल निर्देशांकावर तुम्हाला कोणताच व्हिडिओ, कोणतीच नोट्स वाचण्याची गरज नाही. आणि ज्यांनी वाचले असेल त्यांनी नोट्स अपडेट करून टाका. बरोबर, मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. लास्टमध्ये तुम्ही मला एकच सजेशन द्या की नेक्स्ट तुम्हाला काही व्हिडिओज पाहिजे आहे का, कोणत्या टॉपिक्सवर पाहिजे आहे, जेणेकरून मला त्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बरोबर, हे तुम्ही गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की याचा अभिप्राय कमेंट्समध्ये कळवा. खरोखर तुमच्या कमेंट्स वाचून मनाला शांती वाटते आणि असेच व्हिडिओ परत आणण्याची एक म्हणजे प्रेरणा मिळते. ठीक आहे, आता काय करू, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.